ऐका ना, मी काय म्हणतोय, हा. तेजस नाबगे कुठून डिंगरजवाडी मधून बोलताय ना? हो, डिंगरजवाडी मधून बोलतोय. बरं ठीक आहे, बोला ना, काय म्हणताय? तुम्ही जी व्हिडिओ कशाला टाकलेली मला हे कळत नाही. तुम्ही काय अशोक पवार आहे का? तुम्ही म्हणून नाही टीका नाही, पण करताय. ऐका ना. आता मी आमदारांवर बोललो, काय तुमच्यावर थोडीच बोललो मी. कोणावरून? पण तुम्ही आमदार साहेबांना नका ना तसं बोलू. तुम्ही आमदार साहेबांचं चुकतंय काय? तर तुम्ही नाही समोर नाही, या ना ते बोलायला. ऐका ना, मला काय आहे का म्हणायचं, तुम्हाला काय 2-4 ते शब्द वाणीचे यायला लागले म्हणजे तुम्ही काय बादशाह झाले असं नाही. तुम्ही काय बोलता ऐका ना, एखाद्याला आम्ही ऐकून घ्यायचं. तुम्ही ऐका ना, कुणाचे कार्यकर्ते असेल आम्ही पण कुणाचे कार्यकर्ते ना. ऐका ना, ही फक्त काय विचारांची लढाई तुम्हाला आहे. एकच सांगतो, तुमचं असं आहे विचारांची नाही. माऊली कटके जर साहेबांना जर तुम्ही काय बोलले, आम्हाला विद्यमान आमदारांवरती काय जर बोलले, तर आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही. आत्ताच सांगतो, क्लिअर बोलतोय, क्लिअर तुम्हाला सुट्टी देणार नाही. आणि ती काय अशी तशी काय आम्ही काही बाया बागड्यासारखं काही बालिशवानी काहीतरी कृत्य करणार नाही. आम्ही डायरेक्ट निवडू तुम्हाला. तेजस नाबगे बोलतोय मी, डायरेक्ट तुम्हाला तोंडावरती सांगतो. माऊली कटकेंवरती ती तुम्ही व्हिडिओ करायची तुमची लायकी नाही, तुम्हाला आत्ताच सांगतो. तुम्ही काय का राज्याचं मंत्री बिंत्री नाही म्हणून तुम्ही टीका करताय. सौम्य गोम्याने येऊन इथं टीका करायची काय बावळ बिवट करतोय का आम्ही? काय कामं करतो? लोकांचीच कामं करतात का दुसऱ्यांची कामं करतात? तुम्हाला भाऊसाहेबांना झाला ना फोन केली बिले? हॅलो, फोन आलता का? आलता का फोन? नाही, ऐका ना, मला काय इलेक्शनच्या काळात पण नाही ना, मी तुम्हाला त्यावेळेस पण फोन केला होता. त्यावेळेस पण सांगितलं होतं की व्यवस्थित राहू द्या. तुम्ही त्यावेळेस कानामागं टाकली होती. आता जर तुम्हाला लई हे आलं असं ना माझ, तर आम्ही पण ते उतरायचा प्रयत्न आमच्यात पण करता येईल. आमच्यात पण ती धमकी. ज्या गावच्या बाब असतात ना, त्याच गावच्या बोरी पण असतात, लक्षात राहू द्या. सुट्टी नाही जाणार, आता क्लिअर सांगतो तुम्हाला. ते बनवला ना व्हिडिओ, हिचं ते डिलीट करा. तुम्हाला आत्ताच सांगतो. 2-4 शब्द वाणीचे यायला लागले म्हणजे तुम्ही काय राज ठाकरे नाही झाली. नाही, पण एवढा राग नाही ना आला पाहिजे तुम्हाला. काय एवढा राग म्हणजे आता आपण काय शिव्या नाही दिल्यात त्याच्यामध्ये. तुम्ही तर नीट ऐका ना जरा तुम्ही. ऐका ना, पण तुम्ही बनवता कशाला ना? नाही, नाही, ऐका ना, बनवतात मला काय कशाला? मी म्हणायचं. काय म्हणतोय, आम्ही बनवलाय का व्हिडिओ? आम्ही बनवतो कसले व्हिडिओ? बालिशवानी बायनवानी नाही, काम नाही, करतो ऐका का ना. आम्ही? मला तुम्हाला काय कोण म्हणायचं. सांगणार असेल ना, ऐका त्याच्यावरती नाही, बनवा व्हिडिओ. नाही, नाही, मला आमच्या ऐका ना, माणसावरती व्हिडिओ बनवायचा नाही. विद्यमान आमदारवरती तुमचा व्हिडिओ बनवायचा राईट येत नाही आणि बनवायचा पण नाही. ऐका ना, जसं मला तुम्ही एक त्याला देव सांगा. मानता तसं आम्ही त्याला देव मानतोय, लक्षात राहू द्या. नाही, मला एक सांगा. आता तुम्ही कुणाला देव मानताय तुम्हाला ऐका. चांगलं माहिती, आणि आम्ही कुणाला देव मानतोय ना आम्हाला माहिती. ज्या माणसाने बरं, लोकांना देव दाखवलं त्याला देव मानतोय आम्ही. नाही, ज्यांना ऐका ना. लोकांनी गाडलं ना त्याला तुम्ही देव मानताय. बरं, ऐका ना, माझं आता 2 मिनिटं ऐका. तुम्हाला मी तुमचं सांगतो ऐकलं तो ना व्हिडिओ आता. डिलीट करा. लवकरात लवकर डिलीट करा, त्याचा त्रास तुम्हाला भोगायला लागेल. नाही, ऐका ना, माझं 2 मिनिटं ऐकून घ्या. आता तुमचं ऐकलं ना मी आता. हा बोला. आता तुमच्या आमदारांनी आता विजयी झाल्यानंतर जाहीर सभांमधून आता ते बोलायची गरज होती का त्यांना? मला सांगा बरं. काय बोलायची गरज होती? मग आता ते बोलले ना की वडगावर असं आहे, मग ते आता ते तो हे माणूस चालू ऐका, होतं. त्या माणसाची उंची खूप मोठी आहे. तुम्ही ना आम्ही बोलणं एवढी, तो माणूस काय एवढा खालच्या लेवलचा नाही. तो माणूस आठांग महासागरापेक्षा पण मोठा माणूस आहे. तुम्ही ते नका आम्हाला अक्कल शिकू, ते कुठं जातात विजय सभेत काय बोलतात आणि काय नाही. ते नका तुम्ही बोलण्याला इतक्या लायकीने मोठे नाही, आम्ही पण एवढे लायकीने मोठे नाही. ते आता सध्या विद्यमान आमदार आहे, कोणत्या तरी तालुक्याचे, 2 तालुक्याचे विद्यमान आमदार आहे. तुम्ही ज्याची पाठराखण करताय ना ते माजी आमदार आहे. ते काय करून माजी झालेत नाही हे तुम्हाला पण माहिती. ते तुम्ही अक्कल नका शिकू आम्हाला. ते व्हिडिओ इज्जतीत डिलीट करा. क्लिअर सांगतो, नाही तर तुम्हाला त्रास होणार त्याचा. सुट्टी देणार नाही. डायरेक्ट सरळ शब्दात सांगितले. तुमची कुठं नाड्या गुतल्या नाही सगळं आम्हाला माहिती. तुम्ही इलेक्शनच्या पण काळात खूप त्रास दिलेला आहे आम्हाला. मी त्यावेळेस सुद्धा कानामागे टाकले, तुम्हाला मी फोन पण केला त्यावेळेस, समजून पण सांगितलं होतं, समोर पण समजून सांगितलं होतं. तरी तुम्ही तो माफ केलाच होता. तो आम्हाला भयंकर त्रास झालेला आहे, तरी आम्ही तो कानामागे टाकलेला आहे. आम्हाला लोकांना माफ करायची सवय, पण आता नाही माफ करणार. आता सुट्टी नाही, तुम्हाला आताच क्लिअर सांगतो. आणि व्हिडिओ बनवायचा नाही, क्लिअर सांगतो. आणि बनवलेला व्हिडिओ डिलीट करायचा लगेच. बोल तुम्ही बावून बरोबर बोलतो. भाऊन बरोबर बोला, नाही कुणा बरोबर बोला, त्याचा कुणाला पण त्रास होईल. संगत सगळ्यांना साखळीत त्रास देईन. सुट्टी देणार नाही. आणि तुम्हाला हे पण सांगतो, भाऊनला पण लाईन वरती घेतो.
भाऊला पण सांगतो, भाऊला मी क्लिअर सांगितलं होतं. तुम्ही तुमच्यावरती बनतो का आम्ही व्हिडिओ? तुम्ही काय असला बी खरदांदा करता, बायानवानी बालिशवानी व्हिडिओ बनवता. तुम्हाला 4 शब्द बोलायला आले, म्हणजे तुम्ही एखादा क्लास लावला, म्हणजे तुम्ही काय राज ठाकरे झाले काय पण बोलायला? ना मंत्री झाले तुम्ही? व्हिडिओ बनवायचा नाही, तुम्हाला मी सरळ शब्दात सांगतोय. त्या माणसाचं कर्तृत्व काय, तुमचं कर्तृत्व काय, तुम्ही कुठं, तो माणूस कुठं कुठं तुम्ही, आपली लायकी काय, आपण करतोय काय? बॉटम वॉज इतकी तरी लायक आहे का? कशाला मोकार शहाणपणा करता? त्या माणसा व्हिडिओ बनवायचा नाही, ते आमच्यासाठी आज देवी. तुम्ही जर त्याचा व्हिडिओ बनवला तर आम्ही पण जीवा उदार होऊन तुमच्या जीवा येईन, लक्षात राहू द्या. सुट्टी देणार नाही, असले व्हिडिओ बनवायचे नाही. बालिशवाणी समोर यांच्या चर्चा करा आमच्या संग. आणि तुम्हाला मी काही धमकी देत नाही, तुम्हाला समजून सांगतोय, तुम्ही हे पण लक्षात घ्या. याच्यावरती व्हिडिओ बनवायचा नाही. समोर यांच्यासमोर चर्चा करा काय करायची. तर बालिशवाणी बारकाल्या बनवून असं मागून काहीतरी एखाद्या त्याचं व्हिडिओ बनवायचं, बालिशवाणी पुन्हा कुणा तरी उभं करायचं, धंद करू नका, सोडून द्या असलं धंद. लक्ष आलं का? शेखर गावणेचा मला कॉल येतोय तुमच्या भावाचा. बर ठीक आहे. लगेच व्हिडिओ डिलीट करा, मी क्लिअर सांगतोय. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.